धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर, आपलं मनापासून आभार. सामना सुरू झालाय. द्वितीय फेरीचा अजून एक महत्वाचा मुकाबला. नामदेव इलेव्हन धसई आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरलाय आई गावदेवी ठिले. दोन्ही संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. घरच्या मैदानावरती ठिले संघ उतरलाय बॅटिंग करण्यासाठी. त्यांना फाईट करत असताना यजमान विपक्षात पाहुणे असा सामना तुम्ही पाहताय. नामदेव इलेव्हन धसई बिग फाईट मुकाबला. पूर्वार्धामध्ये आपण आहोत. 4 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीचे दोन्ही फलंदाज या अगोदरच्या मॅच मध्ये अर्धशतकी तुफानी इनिंग ज्यानं साकारली तो वैभव ठाकरे आणि साथ देत असताना अतिशय उत्कृष्ट फलंदाजीसाठी आणि पॉवर प्लेचा धडाकेबाज खेळाडू म्हणून ख्यातनाम प्राप्त सचिन ठाकरे. हा चेंडू पहा, इथे आपण पाहताय तर ऑप्शनच्या अगदी बाहेरून निघतोय. कट करण्याचा प्रयत्न होता फॉलो करून, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्कवरती रोहन पडवळ इथे गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. नामदेव इलेव्हन धसई हा संघ मैदानावरती खेळतोय. नामदेवजी पडवळ साहेबांच्या नावानं हा संघ मैदानावरती नेहमीच खेळत आलाय आणि त्यांचे चिरंजीव रोहन पडवळ गोलंदाजी करतायत. इथे फुलरलेनचा चेंडू, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. चांगली गोलंदाजी, सातत्यानं आलेला हा दुसरा डॉट. चांगला सामना. या अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर जबरदस्त बॅटिंग केली होती ठिले संघानं. तुफान धावसंख्या या ठिकाणी माजवली होती. भरपूर धावफलक सजवलं होतं. अर्धशतकी खेळी बॅट्समन वैभवच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये सुद्धा कामगिरी चांगली करावी लागेल. प्रत्येक सामना महत्वाचा, प्रत्येक सामना डू ऑर डाय. इथे एक टप्प्यावरती पकडलाय, थ्रो सुद्धा आलाय आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय. रनआउट साठी अपील केलंय. थर्ड अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या पंचांच्या गोटामध्ये हा निर्णय सोपावलाय. चेक केलं जातंय. ज्या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्यावेळेला फलंदाजाची बॅट कुठं होती हे चेक केलं जाते आणि हवेत बॅट, फलंदाज बाद. पहिल्याच धावेला या ठिकाणी धावत असताना विकेट मिळाली आहे. सचिन ठाकरेच्या रूपानं मोठा धक्का मिळालाय. इथे फलंदाज माघारी परतत असताना आई गावदेवी ठिले या संघाला लागलेला धक्का, धक्का क्रमांक 1, 440चा झटका. इथं आपण पाहताय तर नक्कीच भरपूर मेहनत करावी लागेल वैभवला आणि वैभवला साथ देण्यासाठी फलंदाज प्रभाकर मैदानावरती आलाय. प्रभाकर ठाकरे इनॅट नंबर 3 मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. सचिन ठाकरे आपण पाहताय तर धावबाच्या स्वरूपात माघारी परतलाय आणि लागलाय मोठा धक्का ठिले संघाला. घरच्या संघाचा खेळ या ठिकाणी घरच्या मैदानावरती घरच्याच आयोजनामध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच थोडंसं प्रेशर असेल. यापूर्वीची मॅच जर आपण पाहिली असेल तर वन साइड सामना आपल्याला पाहायला मिळाला. रोहन पडवळ मात्र इथे जबरदस्त दम लावून गोलंदाजी करतोय. इथे सुद्धा ड्राईव्ह, सीमारेषेच्या जवळ चेंडू पकडलं, फेकलं, एकच सिंगल मिळेल. सिंगल एका धावेचं योगदान येईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल 2 या आकड्यावरती. एका धावेसाठी इथे संघर्ष पाहायला मिळतोय. वैभव सलामीसाठी आलेला फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. इथे आपण पाहताय स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक एंड वरती प्रभाकर ठाकरे हा फलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. उजव्या हाताचा बॅटर इथे टोलवलाय, फटका चांगला, मिडॉनला पार केलंय. कडक हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. या ठिकाणी पाहायला मिळाला शेवटच्या बॉलवरती आलेल्या 4 धावा. धावफलकाला इथे संजीवनी मिळाली. या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहताय 6 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात या 6 धावा धावफलकावर. उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिलं तर ठिले संघाकडे आहे. इथे आपण पाहताय तर गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज तयार होतोय. इनॅट नंबर
3 वरती आलेला प्रभाकर ज्यानं चौकार ठोकला, इरादा स्पष्ट केला, स्वतःचं खातं खोललं, धावफलकाला 6 वरती पोहोचवलं. बॅट्समन गोलंदाज चेतन. पहा आयोजन समितीची सूचना येथे जास्त वेळ चेंडू फलंदाजाच्या हातामध्ये ठेवू नका. इथे समोरच्या दिशेला खेळतायत. एक सिंगल मिळेल. सिंगल एकच धावेची मदत येईल. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल ते 7 वरती. चेतन मांगर गोलंदाजीसाठी वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक, सांघिक दुसरं. इथे आपण पाहताय धावफलकावरती सिंगल आली आहे. 7 धावा स्कोर कार्डवर. 6.00 ची सरासरी अद्यापपर्यंत राखली आहे. धावा इथून मात्र कशा पद्धतीने वाढतील, बनवल्या जातील. चारी बाजूला गोल असणार हे हाय स्कोरिंग मैदान. या मैदानावरती धावा भरपूर बनतात. या अनुषंगाने आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. जरूर तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगला आहे, मात्र निश्चितच 45 ते 50 धावा कमीत कमी पदरात असणं गरजेचं असेल. गोलंदाज चेतन. प्रभाकर साठी हा चेंडू चेक करतायत. अंपायर आमच्याकडे वळाले, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड वरती एका धावेच्या मदतीनं थोडीशी हालचाल. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. 6.0 ची सरासरी करंट रन रेट. चेतन बांगरचा हा स्ट्रोक सुपला, सक्सेसफुल आणि सरळ चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. अतिशय इम्प्रोवाइज करत असताना चेंडूला सरळ गोळीच्या वेगानं सीमा पार पाठवलं. धावा 4. मान्यवर कृष्णा सातपुते साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दहिवलीवरनं या ठिकाणी मुख्य अतिथी मंचावरती उपस्थित होत आहेत. कृष्णा सातपुते साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय अतिशय जबरदस्त कलात्मक फटका. इथे इम्प्रोवाइज केलं आणि निश्चितच स्कूप, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सुपला शॉट. 4 धावा मिळाल्यात. प्रभाकर बॅटिंग करतोय स्ट्राईक वरती. इथे गती, प्रचंड गती, मात्र लेग स्टंपला सोडून वाईट बॉल. शेवटच्या मुवमेंटला आपण पाहताय तर थोडस दिशाहीन आणि लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू हा निघून गेलाय. अंपायर डिसिजन वाईट बॉल. एक धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीनं धावफलक 13 वरती. 13. धावफलकाला थोडी गती प्राप्त झाली आहे. इथे स्टेप आउट झाला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन झालेला हा बॉल निर्धाव या ठिकाणी संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 चेतन बांगर. स्ट्राईक वरती प्रभाकर ठाकरे. इथे आडव्या बॅटने खेळला आहे, व्यवस्थित बॅट वरती नाही. सिंगल मिळेल. मिड विकेटचा फिल्डर जातोय चेंडूवरती, पकडून फेकतोय. एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगल एक धाव मिळाली. स्कोरबोर्ड वरती हालचाल 14. षटकातील एक चेंडू शिल्लक. लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर. इथे हा फटका आडव्या बॅटने खेळतोय. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी फिल्डर रोहन पडवळ चेंडूला पकडले. थ्रो डायरेक्ट झालाय. कंप्लीट जबरदस्त थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चित इथे मिळेल झटका मोठा ठिले संघाला. फलंदाज होतोय धावबाद. धक्का क्रमांक 2. मंचावरती मान्यवर कृष्णा सातपुते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. ठिले ग्रामस्थांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. मान्यवर कृष्णा सातपुते यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. संतोष ठाकरे यांच्या शुभ हस्ते.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत 15 धावा. 2 बाद 15. आई गावदेवी ठिले हा संघ मैदानावरती फलंदाजी करत असताना 7.5चा रन रेट, करंट रन रेट तुम्हाला आता पाहायला मिळतोय. उर्वरित अजून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गेम चेंज करावा लागेल, गिअर चेंज करावा लागेल. 4 षटकांच्या सामन्यामध्ये नामदेव 11 दसई सारखा संघ समोर खेळत असताना तुम्हाला कमीत कमी 45 ते 50 धावा पदरात असाव्यात. या अनुषंगाने इथून ताकद लावावी लागेल. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरनं तयार. मयूर भेरे जेन्युइन ऑलराऊंडर, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. भरपूर चांगला खेळ अलीकडच्या काळात त्याचा पाहायला मिळतोय. उंची चांगली दिली आहे, त्याचबरोबर भारदस्त शरीरयष्टी, उच्च दर्जाचा गोलंदाज, तितकाच ताकदवर फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. नामदेव 11 दसई संघासाठी मयूर भेरे ओव्हर नंबर 3 साठी या ठिकाणी तयार होतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तयार. बॅटिंग करत असताना उजव्या हाताचा बॅटर ज्यानं खऱ्या अर्थानं डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय तो प्रभाकर समोर खेळतोय. समोरच्या दिशेला टोलावलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतोय. सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एक सिंगल धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड झालं ते 16. 16 ऑन बोर्ड. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे आपण पाहताय अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट दोन्ही बाजूने पेश केलं जातंय. अतिशय ताकदवर मेहनत करतायत दोन्ही संघ, मातब्बर आहेत. इथे हा बॉडी लाईन फुलटोच मिळाला प्रशांतसाठी. ऑन साईडला खेळलाय तो, त्या ठिकाणी फिल्डर आहे. चेंडूला पकडले. सिंगल कंप्लीट झालीये. प्रशांतची विकेट धोक्यात होती. दुसऱ्या विकेटसाठी येत असताना निश्चित आपण पाहिला थ्रो थोडासा नादुरुस्त होता. कदाचित टप्पा खाल्ल्यानंतर थोडा जास्त उसळी घेऊन विकेट किपरच्या वरनं मागे जातोय. बॅकअप आलं, मात्र तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती इथे ऍड केल्या जातील. स्कोरबोर्डला जोडतायत प्रशांत ठाकरे. स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत असताना 18 धावा धावफलकावरती. टॉप ऑर्डरचे फलंदाज अर्धशतकवीर वैभव लवकर बाद झालाय. त्यानंतर आपण पाहताय तर सचिन ठाकरे, मोठे बंधुराज बाद झालेत. इथे जिम्मेदारी फार मोठी प्रशांत वरती. इथे समोरच्या दिशेला टोलावलाय. फटका चांगला खेळलाय. फिल्डर दूरवरनं जातोय. वाईडिश लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट झालीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झालीये का हा प्रश्न आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपावलाय. निश्चितच अतिशय वेगवान दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. जोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला त्यानं डायरेक्ट टेस्ट्या उद्ध्वस्त केल्या. प्रशांत ठाकरे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का हे चेक करतायत. मान्यवर रामदादा निचिते आणि राम तिवरे आणि दशरथजी निचिते या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. नॉट आउट वन खात्यामध्ये कार्यरत आहेत. दोनही मान्यवरांचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर भाई ठाकरे, विनंती आहे आपण या. इथे फटका कडक परफेक्ट मिडल करत असताना प्रशांत ठाकरेच्या बॅटमधनं सुपर शॉट, षटकार. षटकार येतोय आणि या षटकारानंतर ठिलेकरांच्या गालावरती फुलोसी मुस्कान तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. संघ अडचणीत सापडलाय, संकटात सापडलाय. अशा वेळेला निश्चितच कुणाला तरी धावून येणं कुणाला तरी मैदानावरती थांबावं लागेल. धावा बनवायच्या असतील तर निश्चितच सूत्र हातात घेऊन खेळावं लागेल. अतिघाई संकटात नाही. सिंगल मिळाली आहे. सर सलामत तो पगडी 50. हा चेंडू फुलटोच होता, मिस टायमिंग. आता मात्र झेलची सुवर्ण संधी. फलंदाज पंचांचा डिसिजन नो बॉल, अंपायर डिसिजन नो बॉल आणि हा फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. यस, अंपायर डिसिजन नो बॉल आहे, मात्र फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इथे चेक केलं जाईल. tenniscricket.in ची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. कंट्रोल रूम मधनं चेक केलं जात आहे. नक्की ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू अटेम्प्ट केला
नक्की ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला त्याचा हाईट फॅक्टर काय होता हे पाहिलं जातंय. जेपी पॅनलचे नामवंत पंच राम पाटोळे सर या ठिकाणी कंट्रोल रूम मधनं चेक करतायत. चेक केलं जात आहे इथे नक्की काय घडलं हे आपण थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचू. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल, त्यानंतर फिल्डिंग टीमनं घेतलेला रिव्ह्यू, तिसरा पंचांचा निर्णय नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल आलेला आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा इथे मिळतील, स्कोर कार्डला जोडल्या जातील. धावफलक आता मात्र चांगल्या पद्धतीत सहाय्य करत असताना एकमेकांना निश्चितच साथ देऊन भागीदारी. वामन दादा देसले, अशोक रामचंद्र ठाकरे, त्याचबरोबर जगदीश दादा निचिते हे मान्यवर या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे आपण या मंचावरती. भाई टोलू ठाकरे खास रोह्यावरनं या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी, मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेत. विनंती आहे आपण या मंचावरती. नो बॉल आणि त्यानंतर यावेळेस गोलंदाजाला बॅन केलं गेलं. रोहित आला. इथे आपण पाहताय तर षटक पूर्ण करण्याची जिम्मेदारी रोहितच्या खांद्यावरती. धावा 30 झाल्या स्कोर कार्डवर. इथे आपण पाहताय फटका खेचलाय, चेंडू हवेत, झेलची सुवर्ण संधी. फ्री हिटचा हा चेंडू होता आणि या अनुषंगाने एक सिंगल मिळेल, स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक आपण पाहताय 31 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर झाल्यात 31 धावा. चांगलं धावफलक इथे आपण पाहताय तर स्कोर कार्ड आता मात्र इथून थोडं थोडं अग्रेसर होत असताना सन्मानजनक धावसंख्येकडे थोडस पुढे सरकत असताना इथे या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आमच्या लहान लहान सर्व मित्रांचं भरपूर योगदान. राज निचिते, सुजल भावार्थे, जितेश निचिते, हर्षल ठाकरे, सार्थक भावार्थे, प्रथमेश निचिते, वैष्णव ठाकरे, हर्षल ठाकरे, करण ठाकरे, भाविक ठाकरे, भार्गव मडके, चेतन ठाकरे, ऋषभ ठाकरे, सर्व मित्रमंडळीचं आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानतोय, कौतुक करतोय, ज्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य ही संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना या ठिकाणी आम्हाला मिळतंय. ठिलेकर चषक 2026 गावाचा उत्सव, गावाचा सोहळा, गावाचा सण समारंभ या ठिकाणी चिन्मय ठाकरे स्पेशली ज्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं. कुणाचं नाव मित्रांनो घ्यायचं राहिलं असेल तर रागावू नका. येऊन आमच्या कॉम्बॉक्स मधून आम्हाला शिव्या देऊ नका. येऊन सांगा की माझं नाव राहिलंय, नक्की नाव तुमचं घेऊ. इथे समोरच्या दिशेला टोलावलाय, फटका चांगला आहे. फिल्डर होता त्याच्या डोक्यावरनं सरळ निघून जातोय. प्रशांत ठाकरेच्या बॅट मधनं फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळालं. अतिशय चांगल्या पद्धतीने इथे धावा जमवल्या जात आहेत. 37 धावा स्कोर कार्ड वरती. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आक्रमक प्रहार षटकाराच्या मदतीने या षटकाची सुरुवात केली. त्यानंतर आपण पाहताय इथे सिंगल मिळतोय. प्रशांत ठाकरे अतिशय सेट झालाय आणि सेट झाल्यानंतर त्याच्या बॅटमधनं जबरदस्त जी अपेक्षा होती ती अपेक्षा त्यानं पूर्ण करायला सुरुवात केली आहे. तुफान बॅटिंग, कडक हिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. प्रभाकर त्याला निश्चितच कॉम्प्लिमेंट करत असताना प्रभाकर सुद्धा चांगला खेळतोय. दोघांच्या दरम्यान एक चांगली भागीदारी, पार्टनरशिप इथे बिल्टअप केली जाते. लेफ्ट केलं. अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत असेल नक्की मी काय अशी चूक केली. चेंडूला प्ले करणं गरजेचं होतं. अगदी आपण पाहताय लेफ्ट करताना पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. लास्ट ओव्हर शेवटचं षटक आहे
हानामारीचं खोलवर टप्पा, इथे ऑन साइडला येतोय चेंडू, लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी रोहन पडवळ वेगानं जातोय. कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता चेंडूला स्टॉप केलं, सिंगल, एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल 39 या आकड्यावरती. 39. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील अजून 2 बॉल शिल्लक. सन्मानजनक धावसंख्या जमली आहे. 2 बॉलवरती किती येतील? प्रशांत समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ वरती सुंदर झेल, लाइटनिंग एफर्ट, चांगला झेल, फलंदाज मागा. बाद होतोय. नक्कीच एक चांगला कॅमिओ त्यानं पेश केला. 18 धावांची चांगली इनिंग त्यानं इथे साकारली आणि मैदान सोडलंय. अमोल शेवटच्या चेंडूवरती बॅटिंग करण्यासाठी आला. इथे फटका चांगला खेळला, 2 फिल्डरची दरी भेदली आहे. सीमारेषेवरती फिल्डर वेगानं जाऊन अडवलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी आले. 3 धावा कंप्लीट. चेंडू चाललाय मागे वेगानं. निश्चित तो चेंडू 4 धावा साठी इकडे गेला असता तो चालला असता. ओव्हरथ्रोच्या या 4 धावा, धावा टोटल मिळतील 5. 1 शॉट. ओके, 6 होत्या, मात्र त्यातील एक शॉट आहे, म्हणजे 5च मोजल्या जातील. अंपायर डिसिजन चला ठिले संघ, आपण आपला संपूर्ण स्क्वॉड आतमध्ये घ्या, लगेच पेनल्टी बसेल. तुम्ही स्क्वॉड आतमध्ये घ्या, पंच डिसिजन घेतील, काळजी करू नका. सर्व क्वालिफाईड पंच आहेत, काळजी करू नका. पाच मोजल्या जातील. टोटल 6 होत्या, त्यापैकी एक शॉट आहे. ओके, एकूण 5 मोजल्या जातील धावा. चव्वेचाळीस धावा इथे जमल्यात. 45चं लक्ष असेल. बॅटिंग करताना उतरेल नामदेव 11 दसई. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात आवाज व्हॉइस ऑफ निंबवली, आमचे मार्गदर्शक मनोजजी कारवे सर या मॅच मध्ये निश्चितच रंग भरतील. धन्यवाद.
थँक्यू सो मच सोमनाथ खाडे सर. प्रेक्षकांना हार्दिक स्वागत. आपलं वातावरण बघा बदललंय जरासं. सूर्यदेवता थोडीशी आडोशाला गेली आणि जो प्रखर प्रकाश होता तो प्रकाश थोडासा कमी झाला, पण तो ही स्पर्धा प्रकाशामध्ये आले, प्रकाश ज्योतामध्ये आले. मित्रांनो, टिळेकर चषक 2026 ही स्पर्धा आणि पाहता पाहता दुसऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेने अगदी उंच शिखर गाठलंय. स्पर्धेमध्ये जी उत्कंठता असते, जी थरारकता असते, ती आता शिगेला पोहोचलेली आहे आणि या सामन्यामध्ये ती उत्कंठ आपल्याला पाहायला मिळत असताना आता धावांचा पाठलाग करायचं. 45 आव्हान नामदेव 11 दसे संघापुढे ठेवलेला आहे आई गावदेवी ठिले संघाने. 24 चेंडूमध्ये 44 धावा उभ्या केल्या आणि जो खाडे सरांनी पहिल्या चेंडूपासून तो उल्लेख केला की निदान 40-45चं टार्गेट सेट केलं पाहिजे आणि तो पल्ला गाठला अखेरीस. काहीशी शेवटच्या मोमेंटला नशिबाची साथ लाभली. नशीब कोणातही कुर्बान असतं मित्रांनो. जो प्रयत्न करतो त्याच्यावरती कुर्बान असतं आणि त्या नशीब सुद्धा अगदी नाराज असतं जर तुम्ही प्रयत्न नाही केले तर. आणि प्रयत्न तिथे करत होते बॅट्समन की आम्हाला धावा जोडायच्या आहेत आणि त्या जोडणीमध्ये प्रयत्न जसे झाले त्या प्रयत्नांना साथ मिळाली. पहिले षटक हाताळेल गोलंदाज इथे सज्ज झालाय रोहन ठाकरे. दुसऱ्या बाजूला बघितलं आपण की बॅटर सज्ज झालाय मयूर डोंगरे आणि सोबतीला आहे तो शाहबाज शेख. शाहबाज हा जाबाज आहे. अनेक त्याच्या खेळी आपण पाहतोय. ह्या अंगामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आलाय शाहबाज. परंतु शाहबाजला कसं थांबवायचं हे मनामध्ये बाळगून आता गोलंदाज मार्गस्थ झालाय रोहन ठाकरे. हो 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 रोहन ठाकरे, अरे राजा तू चांगला चेंडू टाक रे. असा चेंडू चालणार नाहीये. चौकार येतो पहिल्या चेंडूमध्ये. पहिला चेंडू समोर दिला, ओव्हरपिच दिला आणि फ्रंट फुटला येऊन अगदी लॉफ्टेड अप लगावला. वाईडिस लॉंग ऑफच्या दिशेने बॅट्समन मयूर डोंगरेने धावायला सुरुवात केली आहे. चौकारच्या साहाय्याने मयूर डोंगरे ऑफ द मार्क. धावसंख्या 4 वरती नामदेव 11 दसई संघाचे. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान नसताना अशा प्रकारे तुम्ही पहिला चेंडू जर ज्युसी द्याल, समोर द्याल, त्यामध्ये कुठला कटर नव्हता, कुठल्या पद्धतीने गतीमध्ये बदल नव्हता आणि इथे त्या पेजचा प्रॉपरली वापर केला. जसं ज्या वेगाने चेंडूला त्याच वेगाने बॅटचा चेहरा उघडून चेंडूला धाडलं होतं वाईडिस लॉंग ऑफच्या दिशेने. म्हणजेच आपण त्याला बोलतो की ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ. त्या दिशेने चेंडू गेला आणि 4 धावा इथे अर्जित केल्या बॅट्समन मयूर डोंगरेने. आपटी दिली, बॅकफुटला गेला आणि स्क्वेअर कटची नजाकत बघा. हे क्रिकेटचं सौंदर्य आहे. ही क्रिकेटची मनमोहकता दाखवते. मनमोहन करतोय ते, मनमोहक बॅटिंग करतोय मयूर डोंगरे. लगोपाठचा दुसरा चौकार. हो बरोबर, धर्मेंद्र साहेब निघून गेले आपल्यातून. स्वप्न सुंदरी ज्याच्या संसारामध्ये आली होती, ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे पतिदेव, डॅसिंग हिरो, शोले फेम वीरू मिस्टर धर्मेंद्र साहेब गेले निघून. आणि इथे मात्र हेमा मालिनीचं सौंदर्य सुद्धा इथे फिके पडेल इतकी सौंदर्यता या 2 फटक्यांमध्ये पाहायला मिळाली आपल्याला. बॅट्समन मयूर डोंगरेच्या या बॅटिंगच्या स्टाईलने, त्याचा स्टान्स, त्याची नजाकत, उंची कमी कीर्ती महान दाखवत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. मयूर डोंगरेला थांबवलंय. हा चेंडू येणं अपेक्षित होतं. जो मी उल्लेख केला की पहिला चेंडू तुम्ही असा ज्युसी अगदी समोर द्याल, हाफ वॉली द्याल, ओव्हरपिच द्याल, त्याच्यात समाधान घेणार. तुमच्या ते दडपण टाकलं होतं बॅटरने, पण इथे मात्र दडपणाला न झुगारता समोरच्या आता बॉलरने कसं मी दडपण टाकू शकतो प्रयत्न केला. काहीसा विचार केला. विचार मंथन करताना मार्गदर्शन घेतलं, कानमंत्र घेतले आणि अचूक गुड लेनचा टप्पा टाकून चेंडू फ्लाय केला होता रोहन ठाकरेने. हा चेंडू सुरेख आहे. चेंडू हवेत काहीसा फ्लाय झाला होता तिथे. कव्हर पॉइंटला फिल्डर थोडेसे ओ हो हो स्वतः कंट्रोल करा, पण तिथे मात्र काय झालंय, चेंडू लक्ष गाठतोय तिथे अगदी सीमारच्या कडेला जातोय. 2 फिल्डरला चेंडू सापडला नाहीये. चालू सामन्यातील विजयी संघाला बाय आहे याची नोंद घ्या. आपण लॉर्ड्समध्ये ते कार्यक्रम पार पाडला होता आणि ते सरांनी दर्शवले की 3 धावा तुम्ही अर्जित करा. 3 धावाने धावसंख्या 11 वरती पाहतो आपण.
बरोबर डबल वन ऑन द बोर्ड. चेंडू चांगला उचली घेणार होता, पण तो इथे काहीसं लक फॅक्टर ऑन पाहायला मिळाला आपल्या बॅटरचं, ज्याने जो ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला त्या ड्राईव्हच्या नादामध्ये चेंडू बॅटच्या पातळ कडेला धडकला होता आणि कव्हर पॉईंटला तिथे धडपड सुरू झाली होती. दोन्ही पण फील्डला धडपड करत असताना तिथे मात्र अक्षरशः चेंडूने खेळवलं होतं, शर्यत लागलेली आणि चेंडूने तिथे लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला, पण तो शेवटच्या मोमेंटला चेंडू थांबला आणि तिथे मात्र एक धाव वाचवली गेली म्हणू शकतो. चौकार नाही आला, पण तो 3 धावा नक्कीच आल्या. धावसंख्या 11 धडपड करणं महत्वाचं असतं. जगाच्या पटलावरती, जीवनाच्या पटलावरती आपले कॅरियर घडवताना, आपलं आयुष्य घडवताना, क्रिकेटला पुढे नेताना धडपड झाली पाहिजे. इथे धडपड गोलंदाज करतोय, कारण जी व्यक्ती प्रेक्षकांनो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना धडपडत असते ना, तर जगाच्या दृष्टीने ती धड नसते असं म्हटलं जातं. चांगलं लिहिलंय बघा. ती व्यक्ती जगाच्या दृष्टीने धड नसते, कारण काय, तर ती धडपडत असते. परंतु त्या जगाला माहिती नाही ती व्यक्ती धडपड करत नसते, ती पडत नसते, ती पडता पडता उडत असते आणि तो पडून घडतो ना, तो खरा माणूस असतो मित्रांनो. म्हणून अशा लोकांची तुम्ही निंदा करायची नसते. त्यांच्या धडपडीला तुम्ही सलाम केला पाहिजे की हा संघर्ष करतोय, हा माणूस, हा खेळाडू संघर्ष करतोय, कारण त्याला यशाची गवसणी घालायची आहे. फार महत्वाची गोष्ट इथे बघा, ईशाला गवसणी घालतोय. ही धडपड होती रोहन ठाकरेची आणि त्याने विकेटची प्राप्ती केली. याला म्हणतात कमॉन, याला म्हणतात ईशाला गवसणी घालणं. विकेटचं पतन, मस्त विकेट प्राप्त केली रोहन ठाकरेने. कॉट अँड बॉल, फलंदाज बाद. नक्कीच आता मोजणी सुरूच होणार आहे. माधुरी बरोबर म्हणते की 13 करो गिनगिन के 1 2 3 4. आणि काय जबरदस्त माधुरीची धडपड. अबोध नावाचा पिक्चर आला 1984 साली, काहीसा फ्लॉप झाला. सौंदर्यवती होती आणि आहे सुद्धा अजून माधुरी दीक्षित, परंतु त्यानंतर 1988-89 मध्ये अगदी तेजाब मिळालं. त्यानंतर माधुरी दीक्षितने मागे वळून पाहिलं नाही. त्यामध्ये चंकी पांडे सुद्धा झळकला, अनिल कपूर तर ऑलरेडी होतेच, आणि मात्र तिथे मात्र त्या सौंदर्यवतीने धगधग घर, धडधड वाढवणारी धगधग म्हणून ती नाव स्थापित केलं. आणि आज माधुरी दीक्षित सुद्धा अनेकांच्या गळ्यातलं ताईत आहे मित्रांनो. फार अगदी स्वीट स्माइल. मधुबालानंतर जो नंबर लागतो तो माधुरी दीक्षितचा. आपल्या घरामध्ये सुद्धा ते एक सौंदर्यवतीचा आपण फोटो ठेवत असतो, जसं ब्लॅक अँड व्हाईट मधुबाला, तसं आपण रंगबिरंगी माधुरी दीक्षित चित्र नक्कीच ठेवत असतो, म्हणजे फोटो ठेवत असतो. असं सौंदर्यवती एका पाठोपाठ एक. आणि इथे सौंदर्यवर्धक स्पर्धा इथे घडत असताना ठिलेकर चषक 2026 या स्पर्धेमध्ये सर्व गुण संपन्न इथे रंग भरलेले आहेत आमच्या आयोजकांनी. प्रत्येक आयोजक इथं पाहतो की जिथे कमी आहे तिथे आम्ही हमी देतोय, त्या कमीला आम्ही पूर्तता पूर्ण करू. इथे मात्र विकेटची कमी होती, त्याची हमी दिली रोहन ठाकरेने. 11 धावसंख्या आहे पहिल्या षटकाची समाप्ती. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. समीकरण बघा, 11.33 प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत. रिक्वायर रन रेट RRR 11.33 11.33 पर ओव्हर टू विन दिस मॅच अगेन्स्ट आई गावदेवी ठिले. पुढचा चेंडू, पुढचा फलंदाज, तिथे मात्र हा पुढे आला होता पॉइंटचा फिल्डर. टप्पा पडला, सुंदर टर्न झाला, काहीसा कटर वापरला होता, त्या कारणाने मिडल नाही झाला. फटका तिथे फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता मयूर डोंगरेने. तो आता इथे या संघाचे सुकान आपल्या खांद्यात वाहून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याला सोबत आलाय नामदेव पडवल साहेबांचा सुपुत्र रोहन पडवल आलेला आहे. तो आता स्ट्राईकला असेल. धावसंख्या 12 वरती पाहतो आपण. 45चं लक्ष आहे, म्हणजे जिंकण्यासाठी आता 33 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक येते 17-33. प्रत्येक चेंडू आता महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. बारीक बारीक चुका तुम्ही टाळणं गरजेचं आहे. बारीक बारीक यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला चुका सुद्धा टाळायला लागतात, आणि बारीक बारीक यशाने मोठं यश प्राप्त होते असते. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला, चेंडू काहीसा फ्लाय झाला आणि आत वळला, आणि त्या कारणाने राम पडवे सरांनी तिथे नकार दिला की तिथे बॅटरची मागणी होती की मला वाईड मिळेल, परंतु नाही. असा चेंडू सोडून दिला होता एक आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये. त्याला सुद्धा कळलं असेल की मी फार मोठं नुकसान केलंय. जेव्हा आपण धावांचा पाठलाग करतो ना मित्रांनो, तेव्हा तुम्ही अपेक्षा करायची नसते की हा आलेला चेंडू तो वाईड मिळेल तुम्हाला. तुम्ही त्या चेंडूवरती अगदी मोठा फटका मारलाच पाहिजे. अपेक्षा न करता इथे बघा मोठा फटका सजवला रोहन पडवलने. इथे मात्र न परवडणारा षटकार ठोकलाय, फ्लॅट सिक्सर. नक्कीच मुस्कान तर चांगलीच होती करिश्मा कपूरची, व्यंकटेश, परंतु ह्या फटक्यामध्ये नजाकत चांगली होती. फ्लॅट सिक्सर आणि प्रयत्न सुद्धा लाजवाब केले होते सचिन ठाकरेने, जो वाईडिस लॉंगरला उभा आहे. परंतु इथे मात्र विजाचं संकटात फुकणारा ठोकला षटकार.
मी आगाज करू शकतो माझ्या संघासाठी. विकेटचं पतन झालं म्हणून काय झालं, मी माझ्या संघाला पुढे घेऊन जाईल. माझ्या वडिलांच्या नावाचा संघ आहे आणि वडिलांचा वरचष्मा मी इथे इथे पूर्णपणे दाखल करेन. वडिलांनी जो वसा घेतला होता माझ्या पप्पांनी, त्या वसा घेतलेला मी ध्यास इथे दाखवत असताना माझ्या श्वासामध्ये क्रिकेट आणि विजय सुद्धा समाविष्ट असतो आणि तो प्रयत्न इथं केलेला आहे. मिस्टर रोहन पडवले ठोकला तो षटकार. धावसंख्या 18 असताना हा बॅकफुटला गेला, कायसा चेंडूला टर्न केलं तर वेगान तिथे राज ठाकरे येतोय आणि एकाच ऍक्शन मध्ये फेकी केली आहे. मस्त कव्हरिंग राज ठाकरेची. किती अंतर कापलं बघा, तब्बल 15 ते 16 मीटर अंतर कापून राज ठाकरे वेगाने आला आणि डाव्या हाताने चेंडूला कलेक्ट करून त्याच ऍक्शन मध्ये फेकी केली आहे. ही तुमची अटॅकिंग फिल्डिंग महत्वाची असेल. आता जर तुम्हाला गोलंदाजाचं मानसिक बळ वाढवायचं असेल, मानसिकता वाढवायची असेल, आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही चांगली साथ दिली पाहिजे. इथे एका धाब्याने धावसंख्या वाढत असताना 19 वरती 19 ऑन द बोर्ड, 45 धावांचं टार्गेट असताना अजून 26 धावांची गरज. 26 धावा पाहिजेत. 14 चेंडू टर्न केलाय, मस्त ड्राईव्ह केला, आडवा झाला कायसा फिल्डर बॅटर तिथे. तिथे मात्र स्क्वेअरलेगचा फिल्डर वेगाने आला, तो सुद्धा अटॅकिंग फिल्डिंग करतोय. मस्त फेकी इंटू द हँड ऑफ विकेट कीपर. तिथे आहे वैभव ठाकरे ज्याच्या हातामध्ये गेला आणि ते मात्र सिंगलला सुद्धा भर दिला जातोय. क्रिकेटची लाईफ लाईन धावसंख्या 20 वर, 45चं टार्गेट, 25 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 13-25. लेकिन ये मैच किसका, न तेरा है ना मेरा है. हे मॅच किसका आहे भाई. जो चांगला खेळेल त्याची मॅच असेल. चांगलं प्रदर्शन करेल. इथे ड्राईव्ह केला आडव्या बॅटनी समोर, लॉंग आपला फिल्डर आहे, थोडीशी मिस फिल्डिंग करतोय आणि ते कारण ठरलंय. विकेट मिळणार आहे, विकेट मिळाली ती सुद्धा मयूर डोगरे बाद. व्हॉट अ विकेट, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लायमॅक्स. येस, बॅक टू द पॅव्हलियन. जसं एखाद्या मूवीमध्ये शेवटच्या मोमेंटला विलन आणि नायक यांचा क्लायमॅक्स असतो, सोबत हिरोईन असते. कोण जिंकणार ते माहिती असतं, हिरो जिंकणार. पण तो हिरो बनण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने प्रदर्शन करावं लागेल. धावसंख्या 20 असताना 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 21 करेक्शन केलेली आहे. या षटकामध्ये 10 धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. एकूण धावसंख्या कंपाऊंडच्या बाहेर होऊ नका प्लीज. ती लक्ष्मण रेषा लक्षात घ्या. ती ओलांडली की फार प्रॉब्लेम होता, तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आतमध्ये चला, आतमध्ये चला प्लीज. खुर्च्या तुम्हाला आहेत ना, खुर्च्या आतमध्ये घ्या, बाहेर नका येऊ प्लीज. आणि आता तुमचा संघ बाहेर जाऊ शकतो, लक्षात घ्या, कारण तुम्हाला पेनल्टी मिळेल. तसं होऊ देऊ नका. तर इथे 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या बरोबर 21 वरती. 12 मध्ये 21 झाल्या, आता 12 मध्ये पाहिजेत त्या 24. 12-24 समीकरण. फार मोठा सामना बनलाय मित्रांनो. मॅच किती पण स्कोरची असू दे, ती बनवता आली पाहिजे तुम्हाला, ती झुंज देता आली पाहिजे. 85चं टार्गेट सेट केलं, जी फायटिंग धावसंख्या उभी केली पहिल्या इनिंगमध्ये. ते टार्गेटचा पाठलाग करत असताना 2 महत्वाचे गडी बाद झालेत. मयूर डोंगरे परतला आणि शहबाज शेख सुद्धा परतलाय. आता मैदानामध्ये रोहन पडवळच्या सोबत त्याला मयूर बेरे, मिस्टर MB स्पोर्टचा जनक जोडलेला आहे. MB ऑन स्ट्राईक. इथे चेंडू खाली ठेवला आणि तिथे हापंपूचा प्रयत्न केला गेला होता. वेगाने फिल्डर येतोय, 2दा मिळतील का तिथे. अजून वेग वाढवायचा होता, चेंडूने वेग कमी केला, पण तिथे मात्र रोहनने परत धाडलं, नकार दिलाय. रोहनच्या पायाला तिथे क्रॅम्प आल्यात बघा, थोडासा लंगडतोय. तेच कारण ठरलं की तिथे 2 धाव घेण्याची त्याने जोखीम नाही घेतली. रिस्क होऊ शकलं असतं. 1 धाव कंप्लीट झाली आहे. सतीशजी ठाकरे साहेबांना विनंती की आपण सन्माननीय रामजी तिवरे साहेबांचा आपल्या व्यासपीठावरती येतोची सन्मान करावा. सन्माननीय रामजी तिवरे साहेब, आपला सन्मान आपण स्वीकारावा. सतीशजी ठाकरे साहेब, आपल्या शुभ हस्ते मंडळाच्या वतीने आपण येतोची सन्मान द्या. इथे मात्र ह्या दोन्ही पण संघांमध्ये कोणी पण एकमेकांचा सन्मान न करता समाचारच घेतील आणि ती वेळ आता नाही आली आहे. आता मात्र मेन चुरस निर्माण करायची वेळ आली आणि ती चुरस निर्माण झाली आहे मैदानामध्ये. दोन्ही पण संघ अगदी तुल्यबल आहेत, बलाढ्य आहेत. एक संघ ठिले म्हणजे यजमान, दुसरा संघ धसे, अगदी फार बलाढ्य संघ. ग्राउंड आहे ठिलेचं, परंतु ज्या संघाची क्वालिटी आहे, कीर्तिमान आहे धसे, तो संघ अगदी भल्या मोठ्या संघांना पाणी पाजू शकतो. परंतु इथे मात्र ज्याच्या मैदानामध्ये जाऊन त्यांना हरवायचं ते फार जरा अवघड काम असतं, अशक्य नाहीये. आणि ते अवघड काम इथं धसेला सुद्धा करावं लागेल. सन्माननीय भाईजी ठाकरे साहेबांचा सुद्धा आम्ही इथं सन्मान करतोय. आपल्या ह्या ठिलेकर चषकामध्ये आलेले पाहुणे, त्यामधले आमचे पाहुणे भाईजी ठाकूर. भाईजी ठाकरे, ठाकूर नाही, मला शोलेचे ठाकूर आठवले लगेच. जसं नुकता धर्मेंद्रचा विषय झाला, हेमा मालिनीचा विषय झाला, मग तो विषय झाला की प्रत्येकाला काहीतरी वाटतं, बोलावंसं वाटतं. आणि सन्मान्य जगदीशजी निचिते साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करूया लगेचच आपल्या व्यासपीठावर.
अनेकांना भुरळ पाडणारी स्वप्न सुंदरी हेमा मालिनी फार मोठी प्रॉपर्टी सोडून गेले, परंतु सोडून नाही गेले तर ती बनवली त्यांनी आणि मुलीला दिली, मुलांना दिली, पत्नीला दिली. फार मोठे कर्तबगारी पुरुष. इथे मात्र कोण करे कर्तबगारी. इथे लाऊड अपील झाली, चेंज ऑफ पेस, फ्लाइट डिलिव्हरी. अगदी पायाला आदळला की काय पंच तिथे अपील स्वीकारत नाहीयेत. इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक केली असेल पंचांनी किंवा बॅटकट असू शकते. आणि त्या दरम्यान आपण बघितलं की आमचे भाऊसाहेब बॉलिंग करतात. बापरे, भाऊसाहेब उतरलेत. त्यांचं तिसरं षटक म्हणजे फेवरेट आहे. त्यांचा 3 आकडा हा फेवरेट आहे, कारण ते समोरच्या संघाची 3-13 उडवण्यामध्ये माहीर आहेत. तेदा रिपीट करतात. इथे सुरुवात केली, 2 चेंडू टाकलेत, 1 धाव दिली अमोल ठाकरे म्हणजे भाऊसाहेबांनी. भाऊसाहेब टू पडवल. हो, मस्त बॉलिंग, बाउन्सर डिलिव्हरी. इथे पंचांनी वाईटचा सिग्नल दिलेला आहे. आमच्याकडे वळलेच रामजी पाटोले सर आणि परिणामतः इथे 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा देत असताना भाऊसाहेबांना एक चांगला वेगळा प्रयोग केला होता भाऊसाहेबांनी. हा चेंडू पहिल्यांदा बघितला मी आजच्या दिवसामध्ये, जो बाउन्सर त्यांनी टाकला होता चेंज ऑफ पेस करून. काहीसा हलवार गतीने शॉर्ट ऑफ लेन चेंडू अक्कूट टप्प्याचा असताना जास्त उडवला गेला आणि तो परिणाम बघितला. अवांतरने धावसंख्या 23 वरती, 22 धावांची गरज 10 चेंडूंमध्ये. 10-22 समीकरण 12-24 होता, आता 10-22 वरती आलंय. तुमचा प्रत्येक चेंडू आता मौल्यवान असेल दोन्ही पण संघांना चेंडू मौल्यवान असेल. हो, इथे उडवलाय आणि तिथे राज ठाकरेच्या हातामध्ये जाईल. रोहन पडवल बिग विकेट डाऊन झाला, फेल. मॅच मध्ये रोनक आली, मॅच मध्ये मजा आली. क्लायमॅक्स 500 रुपये फ्रॉम सुनीलजी भावारते टू भाऊसाहेब. वा, डन. कम ऑन या. रुपये. चला चार्टर्ड अकाउंट बोलवा. लेखाजोखा ठेवण्यासाठी, कारण आमच्या स्कोररला तेवढी माहिती नाही, फक्त क्रिकेटची माहिती आहे. इथे मात्र मॅच इथे बनवली म्हणू शकतो. राज ठाकरेने झेल नव्हे तर मॅच पकडली, कॅच नव्हते मॅच पकडली, कारण रोहन नामदेव पडवल यांचा झेल होता. आधीचा चेंडू वाईट टाकला, परंतु मी वाईटला चांगला करू शकतोय भाऊसाहेबांनी दाखवून दिलं. म्हणून मी भाऊसाहेब आहे, माझा भाव मी वाढू शकतो. आणि त्या भावपूर्ण त्याने अगदी बॉलिंग केली आहे आणि मनोभावे विकेटचं पतन केलं. मस्त मॅच कमबॅक केलंय. धावसंख्या 23 असताना हा तिसरा गडी बाद झालाय. म्हणतात ना की डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उसकी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 22 धावांची गरज आहे. चेंडू खराब टाकलाय, त्याचा समाचार घेतलाय, ते टर्न केला आणि सामना टर्न होईल का ते बघायचंय. सुंदर चौकार. पंचायतचं टार्गेट आहे. चेंडू शिल्लक आहे तिथे पाहतो पण 8 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती 18. 8-18 समीकरण. खराब चेंडू टाकला. चेंज ऑफ पेस करत असताना हलक्या गतीने सोडला गेला. लूजनर होता. लाईन सुद्धा चुकीची होती. टप्पा सुद्धा चुकीचा टाकला गेला आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय कॅप्टन रोहित शेलार. जबरदस्त कॅप्टन्सी जो करतो त्यांनी षटक सुद्धा एक चेंडूचं हाताळलं. पुन्हा सज्ज झालाय. 8-18 असताना पुन्हा एकदा इथे लेग स्लिपला कव्हर केलंय. एक धाव मिळणार नाहीये. सामना पुन्हा कव्हर करतोय. मी भाऊसाहेब आहे, मी कमबॅक करू शकतो. थांबा मित्रांनो, तुम्ही मला दडपण टाकू नका. मी तिसरं षटक का हाताळतो त्याचं कारण की मी कमबॅक करू शकतो. इथे चेंडू डॉट काढला. धावसंख्या हॉट बनवली आहे ती भाऊसाहेबांनी. 7 चेंडू 18 धावांची गरज. 7-18 नॉट 7-12. 7-12ने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, अनेक कुटुंब उद्ध्वस्त केलेत. तो 7-12 नाहीये. आज सामना उद्ध्वस्त करण्यासाठी आता 7-18 आहे. हम 7-7 है. कम ऑन. समोर बॅटर सज्ज झालाय. शेलारला इथे मात्र हा फुलटॉस दिला आणि झेल. तिथे टिपला पण तो भीमरचा इशारा. तिथे भीमरचा इशारा आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. हे काय झालं? हे भगवान, हे हरिनाम, हे जगन्नाथम, हे क्या हो गया? मोये भीमरचा इशारा आणि इथे धावसंख्या 30 वरती जाऊन ठेपले. 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 7-15. 7-12 बोल म्हणून असं झालं की काय शशिकांत दादा? 7-18 असताना इथे 7 आता 15 वरती समीकरण आलंय. इथे मात्र भाऊसाहेबांना कान मात्र तर दिला जाईल. इथे
धावसंख्या 30. तिसऱ्या पंचाची मागणी अजून आम्हाला पंचांनी दर्शवली नाही साहेब. मित्रांनो, तिसरे पंच आम्हाला दर्शवत नाहीत अजून. तो भीमर घोषित झालाय. पुढचा चेंडू फ्रीट असेल. बॅटर आडवा होते. बॉलरला लक्षात आलं पाहिजे कोण प्राप्त करायचा प्रयत्न करतोय. लेफ्ट हँडर भाऊसाहेब अमोलजी ठाकरे. आणि इथे मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोनक निर्माण केली ह्या बॅटरने, रोहित शेलारने. यावेळेला उडवलाय मिस टायमिंग स्ट्रोक आहे काहीसा. एका टप्प्याने राज ठाकरे वेगाने तिथे जातोय, फेकी करतोय आणि विकेट किपरच्या दिशेने जात असताना टप्पा थोडासा चुकीचा होता आणि स्लोवर गेला तिथे. थ्रो 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 2 पुढे 32 वरती. 6 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. 6-13. वाट दोन्ही पण बॅटर आणि बॉलरला स्वतःवरती आत्मविश्वास दाखवावा लागणार आहे. तुमच्या आत्मविश्वासाची आता पूर्णपणे ते परीक्षा आहे, अग्नि परीक्षा आहे. शेवटच्या षटकासाठी सज्ज झालाय मिस्टर ज्युनियर अमोल ठाकरे. यस, दॅट्स इट. आणि त्याला 13 धावा डिफेंड करायच्या आहेत. चेसिंग इज द कंपल्सरी इन दिस टुर्नामेंट. आपण पाहता ठेलेकरच्या 20-26 ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा पूर्णपणे डोळे ते वटारून पाहतात स्क्रीनच्या समोर. स्क्रीन बंद करत नाहीत. आणि ऑफलाईन प्रेक्षक सुद्धा जे आता बसले होते ते उभे राहिलेत. काही वेळेने ते उभे राहिलेले अगदी त्यांच्या बोटांवरती उभे राहतील. नंतर मग टुनकर उडी मारतील जेव्हा सामना समाप्त होईल. ते कोण असतील ते मी सांगू शकत नाही, कोणाचे पाठीराखे असतील ते सांगू शकत नाही. परंतु इथे सामन्यामध्ये जे पाहिजे होतं ते सर्व मिळालं प्रेक्षकांना आणि सामना मॅच बनलेली आहे. 6 मध्ये 13ची गरज. दीपकजी ठाकरे साहेब सुद्धा आलेले आहेत. गणेशजी विशेष साहेब आलेले आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो साहेब. या आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू इथं मार्गस्थ करतोय गोलंदाज. इथे हा हपाम पूल टर्न केलाय. थोडासा काटा बदलला पण राज ठाकरेने स्वतःला तिथे पुण्याला टर्न केलं. इथे मात्र 2 पूर्ण होतील काय. ओ माय गॉड. फिल्डिंग खराब, फिल्डिंग खराब, बॅकअप खराब आणि त्याचा परिणाम पाहतो की सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दडपण टाकलं दोन्ही पण या बॅटरने. मयूर भेरे आणि सोबतीला रोहित शेलार. वा वा वा. 2 धावांनी धावसंख्या दोन्ही पुढे 34 वर. हाहाकार, ललकार, हल्ला बोल. मॅच मध्ये रोनक, सौंदर्यता का असते, उत्कंठता का असते, थरारकता का असते. क्रिकेटचं जाज्वल्य, क्रिकेटचं प्राज्वल्य, क्रिकेटची सौंदर्यता पूर्णपणे भरभरून लुटायला मिळते या सामन्याच्या माध्यमातून. असेच सामने आम्हाला अपेक्षित असतात. स्कोर किती पण असू दे, तुम्ही झुंज दिली पाहिजे, तुम्ही संघर्ष केला पाहिजे. धावसंख्या 34. आता 11 धावांची गरज आहे. 5-11. हो 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 हो. भन्नाट वेग, ब्रह्मास्त्र वापरलंय. मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं ज्युनियर अमोल ठाकरेने. मी करू शकतो. अरे भिजलो तरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. जबरदस्त बॉलिंग इथे, जबरदस्त मॅच. टिट फॉर टॅट. इथे फुलटॉस मेला टर्न केलाय. तिथे चेंडू टर्न होईल की सामना टर्न होईल. सामना टर्न झालाय, सामना टर्न झालाय. खराब फिल्डिंगचा नमुना पेश केलाय. फिल्डरने स्वतःला सावरणं गरजेचं होतं. हाय टर्निंग पॉईंट सामन्याचा प्रेक्षकांनो टाळ्या वाजवा. दिस इज अ मॅच, परफेक्ट मॅच इथे रंगत असताना हा विजय ठेलेकर चषकाचा जबरदस्त हा चौकार आलेला आहे. नशिबाची साथ. 4 रन. फिल्डरला आधीच कॉमेंट्री करता करता बोलतो की जर चेंडू टर्न झाला तर सामना टर्न होणार. आणि तसंच काय घडलं. धावसंख्या 38 वरती. धावसंख्या 38 वरती. 7 धावांची गरज आहे 3 चेंडूंमध्ये. 3-7. हम 7-7 है. एकमेकांना सांगा अजून हिंमत सोडायची नाही. दोन्ही पण संघातील खेळाडूंना सांगतो की हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. केल्याने होत आहे रे, आधी केल्याचं पाहिजे. प्रयत्न वालिष्ठे कड रगडिता तेलही गले. तुमचे प्रयत्न इथे तेल गडू पाहतील. हा सिक्सर आहे. स्कोर आर लेवल, स्कोर आर लेवल.
चौकार गेला स्क्वेअरच्या दिशेने, तो मॅच टर्निंग चौकार होता. तेव्हाच उल्लेख केला की जर चेंडू टर्न झाला सामना टर्न होणार, आणि तोच तिथे पूर्णपणे प्रतिबिंब होता सामन्याचा. पूर्णपणे इथे कॉन्फिडंटली षटकार मारलाय. डू ऑर डायची स्थिती होती. फलंदाज अशा वेळेला अगदी डोळे बंद करून मारू शकतो, आणि तोच त्याने अगदी डोळे बंद करून षटकार ठोकलाय. सर्वांचे डोळे उंचावले, डोळे वटारले गेले, सर्वांनी अगदी गगनाला डोळे फार महत्वाचे मित्रांनो. या वेळेने अनेकांचं गोष्टी आपल्याला अमूल्य आणि मूल्य काय ते दाखवून दिलं. वेळेला प्राधान्य द्या. ती वेळ तुम्ही दौडू द्यायची नसते. वेळ आलेली, संधी आलेली, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. जर चांगली फिल्डिंग झाली असती ते सामन्यामध्ये मजा आली असती, आणि ठिले संघ इथे चांगल्या स्थितीमध्ये असता. इथे मात्र पारडं जड झालं दसईच. 2 चेंडू 1 धावाची गरज. टर्न केलाय, सामना फिनिश, सामना फिनिश. अभिनंदन नामदेव 11 दसई. हार्ड टफ लग आई गाव दबी ठिले.